पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ज्ञान, ज्ञानाच्या दोन प्रकारात आपण पाहिलं। एक प्रमाद ज्ञान आणि दुसरं अप्रमाद ज्ञान। याच्यामध्ये जे प्रमाता, प्रमाण, प्रमेय या त्रिपुटीने तयार झालेलं असतं ते प्रमाद ज्ञान, आणि दुसरं जे आहे ते साक्षीभाष्य, त्याला इंद्रियांची गरज नाही। त्या साक्षीभाष्य ज्ञानालाच अप्रमा असं म्हटलं जातं। अप्रमाद ज्ञानाचे प्रकार दोन आहेत, यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा। अंतःकरणात झालेले सुखदुःख हे यथार्थ अप्रमाद ज्ञान आहे, कारण यात मिथ्या काही नाही। दुःख झाले किंवा सुख झाले हे खरे होते। आता दुसरे स्वप्न पाहिले ते साक्षीभाष्य असून अप्रमाद ज्ञान आहे, पण स्वप्नदृश्य खोटे होते म्हणून ते अयथार्थ अप्रमाद ज्ञान आहे। आता त्या अप्रमाद ज्ञानाचे दोन प्रकार सांगितले। दोन प्रकारामध्ये एक यथार्थ अप्रमा। यथार्थ अप्रमा म्हणजे अंतःकरणात झालेलं सुखदुःख याचा आपल्याला अनुभव येतो, ते परिणाम आहेत दोन्ही, पण ते खरे असतात। सुख असो किंवा दुःख असो खरे असतात। दुसरं जे आहे ते स्वप्न। स्वप्नामध्ये जे काही आपण पाहत असतो तेही साक्षीभाष्यच आहे, ते अप्रमाद ज्ञान आहे, पण स्वप्न मिथ्या आहे। आपण जागं झालं की स्वप्न खोटं होतं हे आपल्या लक्षात येतं, म्हणून त्याला अयथार्थ अप्रमाद ज्ञान असं म्हटलेलं आहे। म्हणजे यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा असे दोन प्रकार झाले। आता प्रमाद ज्ञान इंद्रियादी प्रमाणाच्या साह्याने प्रत्यक्ष असते किंवा होते, म्हणून आपण ते सत्य धरून चालतो व व्यवहार करतो। त्याचप्रमाणे यथार्थ अप्रमा म्हणजे अंतःकरणाचे सुखदुःख ज्ञान हेही आपणास प्रत्यक्ष भोगण्यात येतात, म्हणून त्यावर सत्यत्व देऊन चालतो। तसे ब्रह्मज्ञान जर यथार्थ म्हणजे प्रमाणद्वारा झाले तरच आपण सत्य म्हणून चालू आणि त्याप्रमाणे भाव ठेवू। तसे नसेल तर अयथार्थ अप्रमेप्रमाणे म्हणजे स्वप्नाप्रमाणे खोटे धरून आपला भाव किंवा विश्वास त्यावर राहणार नाही। आणखी एक थोडासा स्पष्टीकरणाचा भाग आला। आता प्रमाद ज्ञान म्हणजे काय झालं, ते इंद्रियद्वारा होणारं, म्हणजे प्रमाणाद्वारा न होणारं, ते नेहमीचंच आहे। कारण इंद्रियाला जे समोर दिसतं ते केवळ तेवढंच नाही तर ते बरेच दिवस आपल्याला दिसत असतं। म्हणजे झोपेतनं उठल्यानंतर तेच घर, तीच माणसं, तोच रस्ता, तीच झाडं झुडं, तेच गाई गुरं सतत पाहतो। एक दिवस नाही, 2 दिवस नाही, वर्ष। त्यामुळं तो व्यवहार जो काही आहे तो व्यवहार आपल्याला सत्य वाटतो, कारण त्याच्यामध्ये जे काही सत्यता आहे ते आपल्याला रोजची आहे। म्हणून त्याच्या ठिकाणी काय आहे की जसं आपण यथार्थ अप्रमा हे सत्य धरली, कोणती तर अंतःकरणातलं सुखदुःख, अंतःकरणातलं सुखदुःख हे सुखाचंही ज्ञान होतं, दुःखाचंही ज्ञान होतं, कारण ते आपण प्रत्यक्ष भोगत असतो। सुखाचे सुद्धा भोग भोगत असताना त्याची जी काही चिन्ह उमटलेली असतात ते आपल्याला कळतं। आपल्याला कोणी काय करतं, हसरा चेहरा करतं, कोणी दुसऱ्याला टाळी देतं,
कोणी दुसऱ्याला सांगत सुटतं आमचं चांगलं झालं, आम्हाला असं झालं आहे आमचं. मग काय सुखाचं कारण आहे त्याप्रमाणे चालतं. दुःख झालं तरी तसंच असतं. तोही कोणाच्या तरी गळी पडायला बघतो, इकडं तिकडं विव्हळून सांगत असतो. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आपल्या ठिकाणी काय आहे की भोगण्यास मिळत असल्यामुळे आपण त्याला सत्यच म्हणतो. आता ह्या दोन्ही गोष्टी अशा झाल्या की अंतःकरणातलं सुखदुःख म्हणजेच यथार्थ अप्रमा आणि इंद्रियाच्या प्रमाणाद्वारे जे काही भोगत असतो, ते जे काही दिसतं समोर त्याचा जो व्यवहार होतो तेही सत्य. हे दोन सत्य आपल्यापुढं आहेत. पण त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाबद्दल जर कोणी बोललं तर ते ब्रह्मज्ञान यथार्थ असूनसुद्धा प्रमाणद्वारा झालं तरच आपल्याला सत्य वाटतं. म्हणजे काही झालं तरी माणसाला देव जाणायचा म्हणल्यापेक्षा देव दिसला का, देव पाहिला का असं म्हणण्याची आपल्याला प्रथा आहे. तुम्ही कोणीतरी आता देव पाहिला आहे का कधी, असंच मनुष्य म्हणतो. पण देव जाणला आहे का, देव जाणता येतो हे कधी त्यांच्या ठिकाणी नाही. म्हणजे काय होतं तर ब्रह्मज्ञान जे काही परोक्ष ज्ञानाने असू द्या त्यालाही मिथ्याच म्हणतात, त्यालाही खोटं ठरवतात. कारण ते आम्हाला प्रमाणद्वारा नाही. आता तिथंसुद्धा शब्दप्रमाण आहेत, पण त्या शब्दप्रमाणाला प्रत्यक्ष प्रमाणाला जर काही समोर दिसत असेल तरच. आता ब्रह्मज्ञानानं काय दिसणार आहे, काय कळणार आहे. कारण एका ठिकाणी काय आहे की एक साधू बसले होते आणि एक गेला, त्यांना दर्शन घेतलं आणि म्हणलं तुम्ही ब्रह्म जाणता, मला दाखवा. मग आता ते गप्प बसले. मग थोड्या वेळाने काय आहे की पुन्हा त्यांच्या ठिकाणी काय आहे की अजून विचारला, अहो मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही किंवा मला दाखवा. तरी ते गप्प बसले. परत म्हणला तुम्हाला का दाखवायचं नाही, तुम्हाला जाणता येत नाही का, तुम्ही जाणलं नाही का दाखवत नाही. मग ते म्हणले काय दाखवायचं, तुला आत्तापर्यंत जे सांगितलं किंवा बोललो नाही तेच ब्रह्म आहे. म्हणजे काय, ब्रह्माबद्दल मौनच आहे. ब्रह्म काही सांगता येत नाही. त्या ठिकाणी काय माऊली सांगतात, मौन गा तुझे राशी नाव. मग त्यामुळं आत्ता मी काही बोललो नाही ते ब्रह्मच तुला सांगितलं. ब्रह्माबद्दल शब्द काही चालत नाहीत. म्हणून हे सुद्धा आपल्याला काय आहे की जरी ऐकलं पाहिल्यासारखं वाटलं तरी ते सत्य वाटत नाही. यासाठी प्रमात्याला अंतर्मुख करावे लागेल. अंतर्मुख होण्यासाठी देहादी पदार्थ व इंद्रियद्वारा भोगणारे विषय हे विचाराने नाशिवंत आहेत हे ठरवून सत्य ब्रह्म किंवा ज्ञप्ती स्वरूप हे आहे हे विचाराने त्याच्यापुढे ठरवून द्यावे लागेल. आता त्याच्यात काय आहे की जर ब्रह्मज्ञान सत्य असं जर त्याच्यापुढं दाखवायचं असेल तर त्याला अनुभवाला आणून द्यायला त्याच प्रमात्याला अंतर्मुख व्हायला लागेल. आणि जेव्हा तो अंतर्मुख होतो तेव्हा देहादिक पदार्थाला बाजूला करायचं. इंद्रियानं जे विषय भोगले होते त्या विषयाचाही सगळा विचार बाजूला करायचा. पण नुसतं बाजूला नाही तर ते किती नाशिवंत आहे हे समजून द्यायचं. मग आता परोक्ष ज्ञानातनं ह्याच गोष्टी अगोदर सांगावं लागतात की जे समोर तुला दिसतं आणि ज्याला माझं म्हणून मी म्हणून चालतो तो देह मिथ्या आहे, म्हणजेच नाशिवंत आहे. आणि जे विषय भोगतो ते विषय खरोखर सुख देणारे नाहीतच. विषयात सुख नाही, इंद्रियात सुख नाही, आणि ते सुख मी भोगलं म्हणणाऱ्या मनात नाही, बुद्धीतही नाही. मग हे सगळं सुख कुठलं आहे तर ते परमात्म्याचंच आहे. जेव्हा विषय प्राप्त झाला तेव्हा सगळी जी धडपड होती ती थांबली. त्यामुळे इंद्रिय स्थिर झाली, मन स्थिर झालं, बुद्धी स्थिर झाली आणि परमात्म्याचं सुख बाहेर आलं. पुन्हा हे चंचल झाले की ते सुख परत झाकलं जातं. म्हणजे विषयात सुख नाही, ते आहे जवळच. फक्त आपण काय आहे की मिळालं विषयाद्वारा अशी समज करून घेतो. मग विषयात सुख नाही हे त्याला समजून द्यावं लागेल. विषयातलं सुख मिळालं तरी ते नाशिवंतच आहे
हे समजून द्यावं लागेल. आणि मग ज्याला ज्याला आपण सत्य म्हणत बसलो, जगत, देह, इंद्रिये, विषय, हे सगळे सत्य वाटत असतं. ते सत्य नसून ब्रह्मच सत्य आहे. ब्रह्माचं ज्ञान जे काही नेप्ती स्वरूप असणारं ते, हे सगळं त्याच्या पुढं विचारानं ठरवावं लागेल. आत्तापर्यंत हे सगळं काय आहे की ज्याला सत्य म्हणत होतं ते सत्य नसून खरं सत्य कोण आहे तर हे ब्रह्म आहे. आता ब्रह्मसत्य असूनसुद्धा आम्ही जगताला, जगत व्यवहाराला, इंद्रिय विषयाला का सत्य म्हणलो तर ते अविद्येचा चमत्कार आहे. सत्य गेले भोळ्यावारी, अविद्येची चाले थोरी. कारण तिने आमच्या पुढे हे चमत्कार दाखवल्यामुळं आमच्या तशा समजुती झालेल्या होत्या. आणि हे स्वरूप सर्वाच्या आत आहे. प्रत्येक आत्मा, प्रत्येक म्हणजे आत असणारा आत्मा आहे. तो ब्रह्मरूप आहे. तो अंतःकरण उपाधित आहे, पण अंतःकरणातून निराळा आहे. तो स्वतः स्वसंवेद्य आहे. हे प्रत्यक्ष करून घेण्यासाठी त्याला प्रमाण द्यावे लागेल. आता या सगळ्या गोष्टी समजून देण्याकरता असं दाखवलं की प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे, म्हणून त्याला प्रत्येक जे सगळ्यांच्या ठिकाणी असणारा तो आत्मा म्हणून प्रत्येक आत्मा. आता हा जो आहे तोच ब्रह्मरूप आहे. आत्मा हे नाव जरी आलं तरी ते ब्रह्मच आहे. आणि हे कुठे आहे तर अंतःकरण उपाधीच्या आत आहे. आणि अंतःकरणाचे काही जरी गोष्टी होत असल्या तर तो त्याहून निराळा आहे. अंतःकरणाच्या सारखा वाटतो पण तो अंतःकरणापासून निराळा आहे. शिवाय तो स्वसंवेद्य, म्हणजे कोणामुळं जसा दिवा स्वतःच्या प्रकाशानं मी आहे दाखवतो, पण दुसऱ्या पदार्थाला दिवा नेऊन पाहावं लागतं, तसा हा स्वसंवेद्य आहे. आता तेच कसं आहे हे समजून द्यावं लागेल. आपल्याला बाहेरचे पदार्थ पाहण्यास इंद्रिय असतात, पण आत्मा आत असल्यामुळे त्याला इंद्रियाची गरज नाही. आता त्याच्यासाठी समजूत करून दिली की बाहेरचं बघायला इंद्रिय आहेत. पाहण्याकरता डोळा आहे, ऐकण्याकरता कान आहे, वासाकरता नाक आहे, खाऊन चव बघण्याकरता जीभ आहे, त्वचा आहे. असं इथं काही लागत नाही. हे सगळं काय आहे, इंद्रियांची गरज नाही. इंद्रिय सगळी तिथं सगळी बाजूला ठेवावी लागतात. म्हणून त्याला फक्त श्रुतीप्रमाण उपयोगी पडते. श्रुती तत्वमसी, प्रत्यगात्मा ब्रह्म, विज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी अशा वाक्याने प्रमाता ब्रह्मरूप आहे असे सांगते. आता त्याच्याकरता पहिल्यांदा काय घेतलं प्रमाण म्हणून तर श्रुती, वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, हे जे काही आहे माऊलीने सांगितलेलं तेच. आता तिथं त्याला कशाने समजून द्यायचं, काय प्रमाण दिले श्रुतीने, तर त्याला महावाक्य म्हणायचं. या महावाक्यामध्ये तत्वमसी, दुसरं प्रत्यगात्मा ब्रह्म, परत विज्ञानम ब्रह्म आणि अहम ब्रह्मास्मी, हे काय 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत. या महावाक्यानं प्रमात्याला ब्रह्मरूपत्व समजून द्यावं लागतं, ब्रह्मरूप करावं लागतं. प्रमाता ब्रह्मरूप आहे हे पहिल्यांदा काय करावं लागेल, त्यांनी भावना करावं लागेल. जसं तत्वमसी, हे तत् आणि त्वम एकच आहे, किंवा हे प्रत्यगात्मा. आता जसं आपण वर पाहिलंच की प्रत्यगात्मा, तो प्रत्येक म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी असणारा आत्मा हेच ब्रह्म आहे. विज्ञानम ब्रह्म, ब्रह्म हेच जाणलं म्हणजे ब्रह्म कळतं. आणि अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. असे जे काही महावाक्य आहेत हे काय केले तर प्रत्येक प्रमात्यानं स्वतःच्या ठिकाणी या महावाक्याचा घोष करत मी तेच आहे अशी भावना तयार करावी लागते. त्या श्रुतीप्रमाणाने प्रमात्याने आपले अंतःकरण ज्ञानाने अंतर्मुख होऊन पाहिले म्हणजे जाणले असता त्याला ज्ञप्तिरूप सामान्य ज्ञान किंवा कूटस्थ लक्षात येईल.
आता जेव्हा हा प्रमाता या श्रुतिवाक्यानं म्हणजे महावाक्यानं अंतःकरण ज्ञानानं अंतर्मुख होऊन जेव्हा नेप्ती स्वरूपापर्यंत जाईल, तेव्हा तिथं काय आहे, सामान्य ज्ञानानं त्याचा आहेपणा लक्षात येईल. बाह्य व्यवहाराशी बाह्य पदार्थाशी व्यवहार केल्याने जसे सुखदुःख भोगायला प्रमात्याला मिळत होते, तसे नेप्तिरूप ज्ञानानं दुःखरहित सुख भोगायला किंवा अनुभवायला मिळाल्याने त्याची सत्यता त्याला पटणार आहे. आता जसं बाहेरचं पाहताना सुखदुःख भोगणारा हा प्रमाता होता, पण त्या प्रमात्यानं नेप्तिरूप ब्रह्मापर्यंत गेल्यानंतर हे त्या ज्ञानानं त्याला असं लक्षात येईल की दुःखरहित असं सुख मी भोगतोय, आणि ते त्याच्या अनुभवाला आलं की मग हे सत्य अशी त्याची खात्री पटेल. वरील विचारात अजून एक शंका निघणार आहे. अंतःकरण वृत्ती अंतर्मुख केली की ज्ञान होईल, पण त्याला अडचण अशी आहे की तो स्पष्ट करून ठेवलेला आहे. त्याची अडचण अशी आहे, ती मागे स्पष्ट करून ठेवली आहे. अंतःकरण उपाधी मलिन असेल व तर ती ब्रह्माचे ज्ञान कितपत करून देईल. आता मागं हा विषय झालता, अंतःकरण उपाधी किती शुद्ध आहे किती मलिन आहे, त्यावर त्याच्या ठिकाणी काय आहे की अस्तित्वाचं जाणीवेची जागा म्हणजे या ज्ञानाला कळून घेता येतं. इथंसुद्धा अंतःकरण उपाधी मलिन असेल तर मग ती ह्या ब्रह्माला किती जाणेल, ब्रह्माचं ज्ञान त्याला होईल का? कारण तिच्या विचाराचा प्रवाहच मंद आहे. त्या वृत्तीतील अज्ञानाचा कितपत नाश करू शकेल. शिवाय सामान्य ज्ञान अज्ञानाचे विरोधी नाही. त्या ज्ञप्तीवर अज्ञान खुशाल नांदत आहे. ते नाश करण्यास अंतःकरण उपाधी अत्यंत निर्मळ पाहिजे. तेव्हा जसं अंतःकरण आहे काय मलिन, तर विचार प्रवाह अंतःकरणातले आत कसे जातील, कारण विचारही तिथं मंद होतील. म्हणून वृत्तीत अज्ञानाचा नाश होणं अर्थात काय आहे की सामान्य ज्ञान हे अज्ञानाचे विरोधी नाही, त्याच्यावरच हे अज्ञान नांदतं. म्हणून अंतःकरण उपाधी अत्यंत निर्मळ पाहिजे. माऊली सांगतात हरिपाठात की निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. निजवृत्ती म्हणजेच निर्मळ अंतःकरण. ती जशी कमी अधिक निर्मळ गढूळ असेल तसा जन्म मिळणार आहे. यावरून देव मानव कीटक वगैरे जन्माचे वर्ग पडलेले आहेत. यामुळे कर्तव्याला वाव कोठे राहतो आणि मग ब्रह्मरूप कसे होणार या संबंधीचा विचार करू. आता जे जे काही आहेत, निर्मळ अंतःकरण असलं की त्याप्रमाणे त्याला जन्म आले. मलिन अंतःकरणात मलिन जन्म त्याला मिळाले. मग देव असेल, मानव असेल, कीटक असतील, म्हणजे 3 स्तर झाले. देव मानव म्हणजे मृत्यूलोक आणि कीटक म्हणजे तिर्यक लोक. हे सगळे कसे झाले, अंतःकरणाच्या शुद्ध आणि मलिनतेवर. आता त्यामुळं तिथं कसं होईल, कारण शुद्ध अंतःकरणालाच फक्त मिळतं आहे, बाकीच्या अंतःकरणाला ब्रह्मरूपतेपर्यंत कसं जाता येईल. जन्म घेताना अंतःकरण उपाधी पूर्व संचिताप्रमाणे बनलेली आहेच. त्याप्रमाणे ब्राह्मण क्षत्रिय वगैरे जातीत जन्म झालेलाच आहे. याखेरीज इतर जन्माचा विचार करण्याची आवश्यकता नाही. आता पूर्वीचं कसं असेल, त्या संचितात जे पूर्वसंचित जसं असेल त्याप्रमाणेच आपल्याला जन्म आलेले असतात. मग त्याप्रमाणे मग त्याची जी अंतःकरण उपाधी असेल तसं ब्राह्मण क्षत्रिय वगैरे वगैरे असे सगळे त्याचे असेल. आपण शिक्षण घेतो त्या मानाने बुद्धीचा विकास होतो हे दिसून येते. आपल्या शिक्षणानंतर नोकरी लागते. त्या नोकरीतल्या कामाचे अगोदर माहिती नसते. त्या खात्यात पडलो म्हणजे त्या खात्याच्या ज्ञानाला आपण तयार होतो. बुद्धी ज्या ज्या विषयात केंद्रित करावी
त्या ती प्रगती करते. आता एरवी बाह्य जे काही ज्ञान प्राप्त होत असतं ते कसं, तर शिक्षण घ्यावं लागतं. शिक्षणानं बुद्धी शिक्षणाच्या पद्धतीनं ज्ञानी होते. नोकरी लागली तर नोकरीतलं काय काम आहे ते शिकून घ्यावं लागतं. त्याप्रमाणे होतं. म्हणजेच हे जे काही आहे शिक्षण, त्यात बुद्धी केंद्रित होते आणि त्याप्रमाणे त्या बुद्धीच्या ठिकाणी प्रगती होते. त्या कामात ज्ञानात तो पारंगत होतो. तेथे त्या कामाचे समजावून देणारे सांगाते असतात. त्याच्या साह्याने व कामाचा गुरु असतो. या न्यायाने वरचेवर काम करीत करीत बुद्धीत सुधारणा होते. तेव्हा बुद्धी जी आहे ती त्याच्या ठिकाणी काय आहे की स्वच्छ होत म्हणजे समजून घेत ती पक्की होत असते. कोणी शोधक होऊन त्यात प्रगती करीत झाडाचा जीव सिद्ध करतात, तर कोणी रेडिओ, ॲटम बॉम्ब यासारखे नवीन शोध लावतात. याचे कारण बुद्धीची त्या कामात केलेली सुधारणा होय. त्या खात्यात योजनाच केली नाही तर त्या गोष्टीचा शोधच लागला नसता. म्हणजे बुद्धीला जे काही एक विशेष शिकवणूक होईल तशी त्यात ती पारंगत होते आणि त्याप्रमाणे मग ते बुद्धीच्या ठिकाणी त्याची सुधारणा होते. हे जर त्यावेळेस आता जसं आहे की कोणी यंत्रामध्ये तज्ज्ञ आहे, कोणी काय आहे की बांधकामामध्ये तज्ज्ञ आहे, कोणी इलेक्ट्रिकमध्ये आहे, कोणी इलेक्ट्रॉनिकमध्ये आहे, ही त्या खात्यात ते शिक्षण आहे. तसं जर नसतंच तर मग शोध लागले नसते आणि बुद्धी कोणाची प्रगतीवर गेली नसती. आरंभी अंतःकरण उपाधीचे निर्मल मलिनतेच्या अनुरोधानं अनंत भाग पडतात असे दाखविले आहे. आता आपण तूर्त 2च भाग पाहू. आपण मागं पाहिलंच की अगदी उच्चतेचा एक बिंदू आणि नीचतेचा एक बिंदू, त्याच्यामध्ये एक क्रम येत कितीतरी भाग झाले. अत्यंत निर्मळ अंतःकरण उपाधी हा पहिला भाग व मलिन अंतःकरण उपाधी हा दुसरा भाग. अत्यंत निर्मळ उपाधी एकच असू शकेल, मलिन उपाधीचे अनंत जीव असू शकतील व त्याचे कमी अधिक थर हे असू शकतील. त्या सर्वांचा मिळून एकच भाग समजू. म्हणजे मग आता उच्च शुद्ध असणारी बुद्धी आणि मलिन बुद्धीचे अनेक प्रकार, असं सगळं पाहून आपल्याला काय आहे की हे समजून घ्यायचं आहे. अत्यंत निर्मळ उपाधी एक संताची असणार आहे किंवा रामकृष्णादिकांचे आहे. रामकृष्णादिकांच्या आत्मस्वरूपाचे जन्मता ज्ञान होते. ते उपाधीत आले तरी ब्रह्मस्वरूपाचे विस्मरण त्यांना नाही. आता जे देव अवतारी देव होते त्यांना काय आहे, जन्मताच ज्ञान आहे. आणि जरी ते उपाधीत आलेले असले तरी ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान त्यांच्या ठिकाणी आहे. तथापि रूढी सांभाळण्यासाठी वशिष्ठ, सांदीपनी इत्यादिकाजवळ त्यांनी विद्या संपादन केली. पण जगरहाटीप्रमाणे पुढच्या सगळ्या गोष्टी होण्याकरता श्रीगुरूची गरजच असते. म्हणून वशिष्ठ किंवा सांदीपनी यांना आपलं श्रीगुरू मानून त्यांनी त्यांच्याकडून विद्या घेतली. दुसरी संताची अंतःकरण उपाधी मलिन म्हणजे अविद्यावृत्ती होती. ते एकेकाळी म्हणजे संत संगतीपूर्वी संसारी जीव प्रमाता म्हणून विषय प्रेमाच्या मागे लागणारे होते. परंतु संत संगती मिळाली आणि अंतःकरण निर्मळ करण्याचा अभ्यास करीत अगदी निर्मळ म्हणजे सात्विक उपाधी बनविली. त्यांचा किंवा इतर मानवी जीवांना घेण्यास काहीच हरकत नाही. त्यांचा कित्ता इतर मानवी जीवानं घेण्यास काहीच हरकत नाही. आता दुसरा भाग दाखवला, एक देवांचं दाखवलं. संतांचं कसं आहे तर पूर्वीचं जे होतं ते संसारीच होते, मलिन अंतःकरणच होतं. पण संत संगती भेटली आणि संत संगतीतून त्यांनी त्यांचं अंतःकरण निर्मळ केलं आणि निर्मळ करून इतके झाले की त्यांची उपाधी आता परमात्म्याला जाणू लागली.
आता त्यांचा कित्ता घ्यायला आपल्या सामान्य जीवाला उपयोगी पडतो. नरकरणी करे तो नरका नारायण बंजाय. याप्रमाणे प्रयत्न केला तर ही गोष्ट साध्य आहे. म्हणून संत ग्रंथद्वारा सर्व मानवांना त्याचे महत्त्व सांगतात व उपायही सांगतात. अंतःकरण उपाधी निर्मळ करणे म्हणजे देहात्मबुद्धीचे विचार घालवून ब्रह्मात्मबुद्धीचे विचार विवेक करणे. हा विचार आरंभाला तपशीलवार घ्यावा लागतो. तो तपशील समजला, चांगला लक्षात आला म्हणजे तितका तपशील घोटावा लागत नाही. पण तपशिलाचे मुद्दे घ्यावे लागतात. आता जे काही देहात्मबुद्धी होती ती काढून तिथं ब्रह्मात्मबुद्धीचे विचार पक्के करायचे, विवेक धारण करायचा. सुरुवातीला हे थोडंसं जड जातं, मग तपशील समजून घ्यावा लागतो. परत परत ते सगळे मुद्दे किंवा त्या सगळ्या गोष्टी आपल्या अंगवळणी पडतात. म्हणजे त्या सूत्रावरून मुद्दे ध्यानात येतील आणि मुद्द्यावरून तपशील सर्व ध्यानात येईल. इतके सार त्या सूत्रात आहे. ते सूत्र म्हणजेच नाम. एकंदरीत हे सगळं समजून घेण्याकरता, ब्रह्मज्ञान आपल्या ठिकाणी होण्याकरता आणि विवेक पक्का राहण्याकरता सगळ्यात जे काही अनेक तपशील होते, पण त्या सगळ्या तपशिलाचं एक सूत्रात बांधणी केली. तेवढं सूत्र लक्षात आलं की आपल्याला सगळा तपशील कळेल. मग ह्या सूत्राचं नाव आहे नाम. या नामचिंतनाने म्हणजे भक्तीने अंतःकरण उपाधी निर्मळ होऊ शकते. ती उपाधी जसजशी निर्मळ होईल तसतसे अंतःकरण स्थिर होऊ लागेल. तसतसे संधिकाळ ज्ञान विस्तार पाहून अधिक निहाळता येते. तेव्हा नामाने काय होईल? नामचिंतनानं भक्ती वाढेल, अंतःकरण उपाधी निर्मळ होईल आणि निर्मळ झालेली अंतःकरण उपाधी स्थिर राहील. मग जसं जसं स्थिर राहील तसं संधिकाल कसा आहे तो शोधता येईल, सापडेल आणि ज्ञानाचा विस्तार झालेला आहे तो निहाळता येईल. आरशावर दृष्टी ठेवून आपले मुख निहाळून मुखज्ञान आपणास चांगले होते. तद्वत अंतःकरण वृत्तीद्वारा सामान्य ज्ञानाने प्रतिबिंब विशेष ज्ञान त्याला चांगले ज्ञान होते व त्याला श्रुतीचे प्रमाण सहाय्य असते. आता जसं आरसा स्वच्छ असला की आपलं मुख चांगलं निहाळता येतं, तसं अंतःकरण वृत्तीद्वारा सामान्य ज्ञानाचे प्रतिबिंबच जे विशेष ज्ञान त्याला चांगलं ज्ञान होतं आणि मग ते श्रुतीच्या साह्यानं, श्रुतीच्या प्रमाणानं आपण त्याच्यावर निहाळू शकतो, म्हणजे पाहतो. त्यामुळे प्रत्यक्ष ज्ञान होऊन शिवाय निसंशय होते. त्यावेळीस देहात्मभाव मिथ्या ठरून ब्रह्मात्मभाव सत्य ठरतो. आणि एकदा काही आपल्या ठिकाणी झाला अभ्यास म्हणजे मग देहात्मभाव मिथ्या होऊन ब्रह्मात्मभाव सत्य ठरतो व तदाकार वृत्ती आणि त्यातील ज्ञान होते आणि त्यामुळे कृतकृत्यता प्राप्त होते. आता वृत्ती ब्रह्माकार होते आणि मग त्या ब्रह्म झालं म्हणजे ते ब्रह्मज्ञान आपल्या ठिकाणी होतं आणि ही खरी आपल्या मनुष्य जन्माची कृतकृत्यता आहे. हे अंतःकरण वृत्तीतील विशेष ज्ञान अभ्यासाने दृढ झाल्यावर तो आपला विशेषपणा सोडून सामान्य ज्ञानाने राहावयास लागते. आता सुरुवातीला हे विशेष ज्ञान घ्यावं लागतं आणि मग मात्र त्या नित्याचं जे आहे त्यात सामान्य ज्ञानात राहायला चालतं. म्हणजे त्यातच ते सामावले. त्याच सामान्य ज्ञानावर त्या ज्ञानाचा प्रभावाने अंतःकरण उपाधी विरघळून जाऊन निरुपाधी ब्रह्मरूप शिल्लक राहते. जे जोपर्यंत अभ्यास करायचा आहे तोपर्यंत विशेष ज्ञान, एकदा परिपूर्णता आली की मग सामान्य ज्ञान असलं तरी आपल्याला ते पूर्ण येऊन आपली जी काही असणारी उपाधी आहे ती निरुपाधी होऊन ब्रह्मरूपता येते. आत्तापर्यंत ज्ञानाच्या नावाचा वापर किती ठिकाणी होतो ते सांगितले. तो प्रवाह आत्मरूपाकडे वळविल्यास त्या नावाचा प्रभाव सत्यत्व कमी होत होत शेवटी आत्म्याचे विशेष ज्ञान फक्त शिल्लक राहते. म्हणजेच आत्तापर्यंत आपण ज्ञानाबद्दलच्या अनेक गोष्टी, त्यांची किती नावं आहेत, कसा प्रवाह चालतो हे सगळं पाहिलं आणि
मग परमात्मा स्वरूपापर्यंत ते ज्ञान गेलं की मग हे सगळं सत्य बाकीचं वाटत होतं ते निघून गेलं आणि एक आत्माच सत्य हे कळालं. हेच विशेष ज्ञान पक्कं झालं. तेही विशेष ज्ञान जाऊन फक्त ज्ञप्तिरूप सामान्य ज्ञान शिल्लक राहते आणि मग ते विशेष ज्ञान तिथंच एकरूप झालं. मग त्याचं जे काही आहेपणाचं सत्यत्व दाखवणारं हे सामान्य ज्ञान त्या ठिकाणी शिल्लक राहतं. अखेर होऊन झाले काय तर ज्ञप्ती ब्रह्म भूमा. मग शेवटी कोण झाला? ज्ञप्ती स्वरूप ब्रह्म किंवा त्याला दुसरं नाव आहे भूमा. अशा तऱ्हेने हे ज्ञान नावाचं चिंतन आज समाप्त झालं. आता आपल्याला याच्या पुढचं प्रकृती पुरुष हे चिंतन पाहायचं आहे. श्री सद्गुरू सखयानंद महाराज की जय. सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरू तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.